मार्केट पडलं की आपले चेहरे कायम उदास असतात. ऍव्हरेज करावं की विकून टाकावे, बरेचसे प्रश्न आजच्या लाईव्हला ते सेम तेच झालेलं होतं. आता याच्यावरती मी विचार केला की बऱ्याचशा लोकांना हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कसा करायचा. तर त्याच्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी एकच आपण आयडिया करू शकतो आणि ते आज अनालिसिस कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंचसं काही शिकायला मिळणार आहे. स्टॉक काढून टाकावा, स्टॉक ऍव्हरेज करावा, की स्टॉक नवीन विकत घ्यावा किंवा स्टॉक इन्व्हेस्टमेंट करावा, हे सर्व प्रश्न इथेच तुम्हाला मिळणार आहेत सॉल्व्ह करून. आता बघायचं आहे कोणत्या स्टॉकवरती आपण किती पैसे कमवू शकतो किंवा किती ऍव्हरेज करू शकतो. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी ज्या पद्धतीने व्हिडिओ देणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. आवडला लाईक करायचा, मित्रांना शेअर करायचा, नातेवाईकांना शेअर करायचा. तुमच्यासारखे कदाचित त्यांचे पोर्टफोलिओ असे असू शकतील म्हणून सांगितलं. पुढे जाऊया. आपण बऱ्याच वेळा काही स्ट्रॅटेजी बघितली. ती स्ट्रॅटेजी ज्यावेळी बघतो आपण ती स्ट्रॅटेजी अप्लाय करतो आणि ट्रेड घेतो आणि मग ट्रेड फसतो. मग ट्रेड फसल्याच्या नंतर विचार पडतो की आता आपण करायचं काय. आता आपण ऍव्हरेज करावं की निघून जावं. बाहेर आपल्याला बरेचसे व्हिडिओ बघायला मिळतात की असं आहे तसं आहे हे आहे ते आहे. मग त्याच्यामध्ये अजून आपण कन्फ्युज होऊन जातो. आता कन्फ्युज व्हायची गरज नाही. हा व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. कन्फ्युज काही होण्याची गरज नाही. आता इथे बऱ्याचशा वेळा तुम्ही स्क्रीनर वापरलेला आहे. आता मी स्क्रीनर एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वापरायला सांगणार आहे. तो कसा वापरायचा तो आपण जाऊन बघूया. पण त्याच्या अगोदर काय करायचं, जे स्टॉक आपण बघत असतो जे खाली येतात ते रिव्हर्स जाणार आहेत का किंवा जाणारच का आहेत, दोन्ही प्रकारे प्रश्न आहे. ती आपण एक छोटीशी एक चार्ट बघूया आणि चार्ट वरती समजेल तुम्हाला. एक एक्झाम्पल बघूया आपण. इथे ऍक्सिस बँक 2च दिवसांमध्ये आपल्याला पैसे किती मिळालेले आहेत. जे लोक आपल्या बरोबर क्लास करतात त्यांनी इथं बाईंग केला होता. त्यांना आज 6.90 म्हणजे 7% प्रॉफिट मिळाले 2 दिवसामध्ये. कसा मिळाला, का घ्या म्हणून सांगितलं होतं. तर एक आहे इथे बघायचं, हा ओव्हर सोल्ड झालेला स्टॉक होता आणि हा ओव्हर सोल्ड झालेल्या स्टॉकला मी घ्यायला सांगितला होता. मग हे तुम्हाला भेटणार कसे, कसे शोधायचे हे मला आता या व्हिडिओ मधून तुम्हाला बघितल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा हे शोधू शकणार आहात. आता हे इथे एकच नाही, असे बरेचसे स्टॉक असू शकतात. इथे बघा, इथे सुद्धा ओव्हरसोल्ड झाला, इथून सुद्धा चांगले पैसे मिळाले. इथे बघू शकता, इथं ओव्हरसोल्ड झाला, इथून पण चांगले पैसे मिळाले. इथं ओव्हरसोल्ड झाला, इथून सुद्धा चांगले पैसे मिळाले. चांगले म्हणजे किती मिळाले इथं सुद्धा बघू शकता तुम्ही, जवळजवळ 28% आहेत. तर हे जे आहेत स्टॉक ते आपण ज्यावेळी शोधत असतो त्यावेळी कोणत्या प्रकारे शोधायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जायचं आहे आपल्याला screener.in वरती. आता screener.in वरती आल्याच्या नंतर आपण वापरत होतो टूल्स आणि इथे जात होतो आणि इथे आपण बरेचसे पॅरामीटर्स टाकत होतो. पण याच्याऐवजी आपल्याला इथे त्यांचा रेडीमेड फीचर मिळतो. तो रेडीमेड फीचर आपण वापरायचा आहे. आणि इथे बघा, रेडीमेड फीचर मध्ये स्क्रीनर मध्ये गेलो आपण, स्क्रीन केलं आणि खाली आलं तर इथे RSI ओव्हरसोल्ड स्टॉक दाखवते. आता इथे बरेचसे स्टॉक मिळतात, पण त्यातून सुद्धा बाय कोणते करायचे, कसे करायचे, कोणते करायचे, मग बाय कुठे करायचे, हे सर्व प्रश्न परत आहेत. ते सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करणार. आता सिंपल बघूया. याला आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला जवळजवळ 492 रिझल्ट मिळाले. आता आपण काय करूया, मार्केट कॅप वरती क्लिक करूया. म्हणजे काय होईल, सर्वात जे मोठे मोठे स्टॉक होते तेच वरती येतील. बघा इथे पहिला काय आला, ऍक्सिस बँक झालेला आहे. म्हणजे आता काय झालेलं आहे, आज 28, हा कालच आलेला होता, आज आलेला नाही. कारण आता अजून तुम्हाला याच्यामध्ये अपडेट झालेलं नाही. म्हणजे हा काल ऍक्सिस बँक आलेला होता, मी ऍक्सिस बँक कालच घेतला होता. आता सुद्धा पुन्हा ऍक्सिस बँक कधी येणार, जर का ओव्हरसोल्ड झाला तर. आता इथे ओव्हरसोल्ड आहे का तो, नाही.
जर झाला तर येणार आहे. तर आता बघूया आपण इथे काय करायचं. आता ही जी स्क्रीन दिसते ती कालची आहे. ज्यावेळी तुम्ही 6च्या नंतर याला स्क्रीन करणार त्यावेळी हे अपडेट झालेलं असेल आणि 6च्या नंतर तुम्हाला घरी जाऊन आरामशीर रात्री 10 वाजता केलात तरी सुद्धा चालेल. काय घ्यायचं आणि काय नाही तुम्हाला इथं लगेच समजतात. कदाचित असं पण होऊ शकतं तुमच्याकडे असलेला जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यामधून सुद्धा एखादा असू शकतो. मग त्याला ऍव्हरेज करू शकतात. मग ऍव्हरेज करत असताना सुद्धा तिथे काही पॅरामीटर बघायचे आहेत. ते काय आहेत ते पण बघूया. त्याच्यानंतर खाली काय आहे झोमॅटो आहे. आता मी झोमॅटोला इथे घेतो. झोमॅटो मी झोमॅटो घेऊन आलोय. आज काय झालं इथे तो आज सुद्धा वाढलेला आहे. आता इथे बघायचं झोमॅटो आहे आणि इथं आपल्याला एक सपोर्ट सुद्धा आहे. हा एक सपोर्ट सुद्धा आहे. आता या सपोर्ट वरती तुम्हाला एक कॅन्डलस्टिकचा प्रकार भेटतोय. याला तुम्ही अनालिसिस करू शकता. एक तर ही रिव्हर्स कॅन्डल म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही बेरिश हॅरामी म्हणून सुद्धा वापरू शकता. दोन्ही प्रकारे वापरू शकता. आणि जर का सेफली जायचं असेल तर तुम्ही बेरिश हॅरामी म्हणून वापरा आणि या दोन कॅन्डलच्या वरती ज्यावेळी क्लोज होईल त्यावेळी तुम्ही बाय करायचा प्रयत्न करा. इथून चांगले पैसे मिळतील. म्हणजेच काय होईल तुम्हाला हा एक स्टॉक अशा पद्धतीने अनालिसिस करता येईल. आता पुढे मी तर ऍक्सेस केला होता काल म्हणजे आता ऍक्सेस बघायची आपल्याला गरज नाही. आता मी ट्रेंड बघतोय. या ट्रेंडला गेलो चार्ट वरती घेऊ. ट्रेंड आहे ओव्हरसोल्ड इथे बघू शकता. आता इथे तुम्हाला बनला पाहिजे एक एखादा पॅटर्न किंवा मोठा सपोर्ट. त्या मोठ्या सपोर्ट वरती एखादा जर का तुम्हाला कॅन्डल पॅटर्न भेटतोय त्या कॅन्डल पॅटर्न वरती तुम्हाला चांगले ट्रेड मिळू शकतात. आता हे रेजिस्टन्स सपोर्ट कसे मारायचे तर हे बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून मी दाखवलेलं आहे. जिथे जास्तीत जास्त कॅन्डल टच झालेले असतात तो एकतर सपोर्ट असू शकतो किंवा एकतर रेजिस्टर असू शकतो. हे आता इथे सर्व आपण बघत बसण्यापेक्षा त्या बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून शिकलेला आहात त्यामुळे त्याच्यावरती आपण चर्चा पुन्हा कधीतरी करतो. आता इथे अशी एक कॅन्डल बनले ती कॅन्डल आपल्याला काही कुठल्या पॅटर्न मध्ये बसत नाही तर त्याला आपण इथं सोडून द्यायचं. अजून सुद्धा तो ओव्हरसोल्डच आहे. आता इथे तुम्ही डीपली बाईंग करू शकता तुमच्याकडे असेल आणि जर का पडला असेल तर तुम्हाला इथे थोडस ऍव्हरेज करता येतं. आणि जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कम स्विंग करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला इथे एंट्री भेटणार नाही. इथे एंट्रीज करायची असेल तर त्याची कॅटेगरी वेगळी असेल. तो एखादा स्टॉक भेटला तो पण आपण बघून घेऊ. एक पुन्हा आपण याच्याही खालचा बघूया वरुण बेवरेज. आता वरुण बेवरेज मध्ये आपण इथे आलो. वरुण बेवरेज इथे बघा हा ओव्हरसोल्ड झाला आणि इथे तुम्हाला पॅटर्न बनलेला आहे. आता या पॅटर्नला बघायचंय आपल्याला हा खरोखर पॅटर्न बनलाय कुठे तर हा बनलेला आहे एका सपोर्ट वरती. हा बघा इथे सपोर्ट आहे मोठा आणि याच सपोर्ट वरती इथं एक पॅटर्न बनलेला आहे. आता तुम्ही ह्याला इन्व्हेस्टमेंट कम स्विंग म्हणून घेऊ शकता. आता इन्व्हेस्टमेंट कम स्विंग कसं करणार तुम्ही जर का तुम्हाला या दोन कॅन्डलचा ब्रेक झाला वरती कॅन्डल पॅटर्न बनलेला आहे. या पॅटर्न वरती तुम्हाला वेळाला पाहिजे ब्रेक हो. जर का इथं ब्रेक झाला नंतर हाय ब्रेक झाला खाली आला इथून घेऊ शकता आणि एवढ्यामध्ये तुम्ही कुठेही बाय करू शकता. म्हणजेच तुमची एंट्री लेवल कुठं असेल ती एंट्री कमीत कमी ट्रिगर झाल्याच्या नंतर 530च्या आजूबाजूला असू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वरुण बेवरेजला अनालिसिस केलं. असे बरेचसे स्टॉक आहेत. त्या स्टॉक मध्ये तुम्ही बऱ्याचदा जिथे फसलेला असतात त्या स्टॉकना एक तर तुम्ही ऍव्हरेज करू शकता एक तर तुम्ही स्विंग कमी इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा पद्धतीनं या व्हिडिओमधून तुम्हाला बरचसं काही शिकायला मिळालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.